फक्त एक दिवस वातावरण बदललं आणि पक्ष्यांना सर्दी, हे नॉर्मल नाही. या सर्दीकडे जर लक्ष नाही दिलं तर फार्मवरती लॉस नक्कीच होऊ शकतो. पक्ष्यांना सर्दी होती का पण हे तुम्हाला माहिती आहे का? हेच जर माहित नसेल तर आपण ट्रीटमेंटच काय देणार? पक्ष्यांना सर्दी या कारणामुळे होते की बाहेर ज्या वेळेस वातावरण बदलतं, एक दिवस जरी बाहेरचं वातावरण बदललं, समजा अचानक आता दररोजचं वातावरण बाहेर 36 डिग्री 37 डिग्री असतं डेली, पण जर एखाद्या दिवशी आभाळ आलं किंवा बाहेरचं वातावरण थंड झालं आणि फार्ममध्ये पण वातावरण थंड झालं तर त्यावेळेस आपल्या पक्ष्यांना सर्दी 100% होऊ शकते. जर आपण प्रॉपर काळजी नाही घेतली, फर्दी मॅनेजमेंट प्रॉपर नाही केली, व्हेंटिलेशन मॅनेजमेंट प्रॉपर नाही केली तर नक्कीच पक्ष्यांना सर्दी होईल. आणि पक्ष्यांना सर्दी झालीच तर काय लक्ष द्यायचं, प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे आपण? पहिली गोष्ट म्हणजे की पक्ष्यांना सर्दी झाली याचे सिम्पटम्स काय हे आपल्याला कसं कळतं? तर ज्यावेळेस आपण फार्ममध्ये एंटर करू आणि आपल्याला लक्ष देईल, समजा पक्ष्यांच्या शिंकण्याचा आवाज येईल, पक्ष्यांच्या डोळ्यामधून पाणी येताना दिसेल, नाकाला पाणी दिसेल किंवा पक्ष्यांचा खोकल्याचा आवाज येईल, तर त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की फार्मवरती आपल्या पक्ष्यांना सर्दी झाली. तर याची ट्रीटमेंट काय? जर सिव्हिअर असेल आपण हायर अँटीबायोटिक जसे काय डॉक्झी टेट्रासायक्लिन वापरू शकतो किंवा आपण एन्ड्रोफ्लॉक्सिन पण वापरू शकतो अँटीबायोटिक मधून. आणि जर सर्दीचं औषध द्यायचं असेल सेपरेट तर रेसिप्रोल नावाचं एक मेडिसिन येतं, ते पण आपण वापरू शकतो. 1,500 लिटरमध्ये 1,500 ml. अजूनही आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तुम्ही तर आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या, ही रील सेव्ह करा आणि तुमच्या पोएट्री फार्म असणाऱ्या मित्राला किंवा ज्याला पोएट्री फार्म टाकायचंय त्याला ही रील 100% नक्की शेअर करा.